संगर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. बाजार, युद्ध, कायदेशीर, कठीण. तर या प्रश्नाचा समानार्थी शब्द आहे युद्ध. खालील अर्थाची मन ओळखा. अतिरेक हा नुकसानकारक ठरतो. अति तेथे माती, आयत्या बिळात नागोबा, उथळ पाण्याला खळखळाट फार, इकडे आड तिकडे विहीर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अति तेथे माती. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आकर्षण, वितळणे, प्रसरण, घट्ट होणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रसरण. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला आवर घालता येत नाही असे. ज्याला आवर घालता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो ऑप्शन क्रमांक 2, अनावर. प्रश्न 5, खालील वाक्याचा प्रकार सांगा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, विधानार्थी वाक्य. यामध्ये जेव्हा तेव्हा हे वापरलं आहे म्हणून हे आहे मिश्र वाक्य. प्रश्न 6, मुलगी चांगली खेळते. या वाक्यात चांगले हा शब्द काय दर्शवितो? क्रियाविशेषण, गुणविशेषण, सर्वनामिक विशेषण, अधिविशेषण. तर यामध्ये पहा, चांगली हा शब्द गुण दाखवतो म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गुणविशेषण. षटकर्णी होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. षटकर्णी होणे म्हणजे काय होते? 6 लोकांना माहिती असणे, अनेकांना माहिती असणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अनेकांना माहिती असणे. प्रश्न 8, संधी विग्रह करा. सूर्योदय. आता यामध्ये स्वर संधी लपलेली आहे म्हणजे याला आपण काय करू? सूर्य प्लस उदय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 9, म्हण पूर्ण करा. सोपी म्हण आहे. गरज सरो डॅश डॅश मरो. काका, मामा, मावशी, वैद्य. योग्य उत्तर आहे 4, वैद्य मरो. प्रश्न 10, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. यामध्ये कर्ता कोण आहे? ती. जर ती हा कर्ता आपण चेंज केला तर वाक्याचा अर्थ बदलतो म्हणून यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कर्तरी प्रयोग. प्रश्न 11, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मूग गिळणे म्हणजे काय होईल? मूग खाऊन गप्प बसणे, काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे, मौन धारण करणे, मूग खाणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मौन धारण करणे. प्रश्न क्रमांक 12, वर, खाली, समोर, मागे, पुढे, पर्यंत, डॅश डॅश हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रियापद, उभयान्वयी अवयव, शब्दयोगी अवयव, क्रियाविशेषण अवयव. तर पहा, आपण झाडावर, झाडाखाली म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3, शब्दयोगी अवयव. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पर्वत, समुद्र, सूर्य, नदी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, समुद्र. प्रश्न 14, पद्धत या शब्दापासून तयार होणारा विशेषण खालीलपैकी कोणता आहे? तर पद्धतपासून काय होईल? पद्धतशीर, पद्धती, पद्धतीने, पद्धतवाईक. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पद्धतशीर हे विशेषण होईल. प्रश्न 15, खालीलपैकी कोणते विरामचिन्ह 2 शब्द जोडताना वापरले जाते? पूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम. 2 शब्द जोडताना आपण वापरत असतो ऑप्शन क्रमांक 2, संयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 16, शंकर केशव कानेटकर या कवीचे टोपणनाव पुढीलपैकी कोणते आहे? अनिल, कुसुमाग्रज, गिरीश, यशवंत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गिरीश. प्रश्न क्रमांक 17, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणता लिंग आहे? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी यापैकी नाही. तर आपण याला काय म्हणू? ती मीठ भाकरी म्हणू. म्हणजे याचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2, स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक पुढचा आपला आहे 19, देवाने या शब्दात विभक्तीचा कोणता प्रत्यय आहे? देवाने शेवटी ने आला आहे म्हणून ने कशामध्ये येते? ने ई एशी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, तृतीया. तृतीयाचा प्रत्यय याच्यामध्ये आहे ने. प्रश्न 20, सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? व्यंजन संधी, स्वर संधी, स्वरादी संधी यापैकी नाही. तर सूर्यास्त यामध्ये सूर्य आणि अस्त हे 2 शब्द आहे आणि याच्यामध्ये स्वर संधी आहे. नमस्कार.